धीवर किंवा दाशराजा म्हणतात. राजा? तुला राजा म्हणतात? मग तुला राजा म्हणतात? हो हो. तुला राजा म्हणतात? म्हणजे काय? बहुधा या प्रदेशात राजाला कोळी म्हणत असावे. पण आपण कोण गावचे पंडित? अरे अरे थोर शास्त्री पंडितांना अरे गाव कसलं पुसतोस? अरे हे विश्व हेच आमचं वसती स्थान. म्हणजे असं बघ बघा. अरे आजवर 18 विश्व दारिद्र्याचा बर. यथेच्छ उपभोग घेतला. बर. हा तेव्हा कुटुंब म्हणाल काय म्हणाल? बसा काय कुटुंब आम्हाला म्हणाल. कुटुंब म्हणाल बसा काय राजदरबारी जा आणि नशिबाची परीक्षा तरी पहा म्हणते मी. म्हटलं जा चला आपल्याला काय तिथे बसलो ते इथे प्रस्थान टाकलं. ते सगळं ठीक हो. पण तुमचा नेमका चरितार्थाचा व्यवसाय कोणता? हा तसं म्हणशील तर धीवरा तुझा आणि माझा व्यवसाय एकच, गळ टाकून बसणे. म्हणजे तू मासे पकडतोस आणि मी माणसं पकडतो. मला वाटलं हे पण मासेच पकडतात की काय. म्हणजे असं बघ धीवरा मी पौरजनांच्या भविष्यात डोकावतो. बर. जे दिसेल ते बघतो. पण हा त्यांना जेवढं रुचेल तेवढंच सांगतो. म्हणजे तुम्ही ज्योतिषी आहात? बरं झालं. अरे 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 शहाण्या माणसाने हस्त सामुद्रिकाच्या फंदात पडू नये असे आमचे कैलासवासी तीर्थरूप म्हणायचे. ते काही मोठं नाही. हात बघताय ना? काय ना धीवरा मी ना आज जरा गडबडीत. बर. पुन्हा केव्हा तरी सवड झाली ना म्हणजे तुझा हात अगदी नक्की होईल. बरं अगदी नक्की होईल. बरं आता जरा हस्तिनापूरची वाट दाखवतोस ना. काय पंडितजी हा मी सुद्धा आज जरा गडबडीतच आहे. सवड झाली ना की तुम्हाला हस्तिनापूरची वाट दाखवी ना. वा धीवरा तुला सौदा मोठा झकास जमवता येतो मग. दूर दूर भा मत्स्यानो, दूर दूर भा मत्स्यानो मी कोणी नव्हे हो तुझी. जडात तुमचे जिणे, जडात तुमचे जिणे अप्सरा मी तर अमरावतीची, अप्सरा मी तर अमरावतीची. दूर दूर भा मत्स्यानो, दूर दूर भा
बये, माझं जिणं गेलं जळातच, पण तुझ्या नशिबी कोण सम्राट वाढून ठेवलाय ना तो बघीलच. बघाच. पंडित, या खट्याळ पोरीचं भविष्य सांगा बघू. अगो बाई, हे भविष्य सांगतात? तर मग सांगा ना माझ्या हातावर काय ची, दिलंय? ची, 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 ची. दूर हो धीवरकन्या, दूर हो आधी. हा माशांचा गंध, नाकातले केस जळून भस्मसात झाले सगळे. शी. मग बसा एक कस्तुरी मृग नाकाशी धरून. सत्यवती, दादा, या पंडितजींना कोणाच्या घरी कसं बोलावं, कसं वागावं याची कोणी रीतभातच शिकवलेली दिसत नाहीये. कसं काय करतेस? तुझं भविष्य सांगणार आहेत ना? माझं भविष्य आहे माझ्या मुठ्ठीत. ते सांगायला कुणा पंडिताची मला मुळीच गरज नाहीये. हे जर खरं तर मग हात घेऊन धावलीच गेला पुढ्या. मला काय माहिती तुमचं नाक एवढं लांब येते. हसता काय? रागावू नकोस मुली. धीवरा, ही पोर लाखात एक आहे बघ, पण गड्या तुझ्या नशिबाचा योग असा दिसतो की एखादा भला मोठा मासा तुझ्या गळाला लागला तर तो मासाच गळ घेऊन पसार होतो. अगदी खरं बोललात पंडित. म्हणून बजावतो, हा गळ तरी नीट जपून ठेव. हा जर गळ सांभाळलास तर ही त्रैलोक्याची स्वामिनी होईल. नाहीतर 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 काय, एखादा भला मोठा मासा जिला घेऊन पसार व्हायचा. हैया, भला मोठा मासा मला घेऊन पसार होणार. मग आमचे दादा म्हणतील सुटलो बाई एका मुलीच्या ओझ्यातून. नाहीतर काय, घरात तुझ्यासारखी सोन्याची लगड म्हणजे बापाच्या जीवाची जन्मभर परवड. दादा, इतकी काय माझ्या लग्नाची चिंता करायला नको हा तुम्हाला. माझा नवरा मीच मिळेल. म्हणून माझा नवरा मीच मिळेल. अरे नवरे का असे नदीत गळाला पाण्याला लागतात. पण दादा, त्याच्यासाठी गळच कशाला हवा? मी देखील या गंगा किनाऱ्यावर उमेसारखी तपश्चर्या करीन. हा, मग मिळेल तुझ्यासारखा एखादा बम भोलेना. पण दादा, एखाद्या राजापेक्षा तेजस्वी ऋषीच चांगला नव्हे का? तो वशिष्ठ, ही अरुंधती. आणि चुकून पडली एखाद्या विश्वामित्राची गाठ म्हणजे मग हा पंडितजी, हे असं होऊन चालणार नाही. अहो, पुन्हा भणंगाच्या गळ्यात बांधण्यासाठी का खस्ता कवटीला एवढी वाढवले. बेटी तू होणार राजाची राणी. तथास्तु धीवरा, तथास्तु. बरं, आता मला ती हस्तिनापूरची वाट दाखवतोस ना? अरे हो, या दाखव, या. महाजन, क्षणभर थांबा. ही गंगा नदी ओलांडून हिमालयाकडे जाण्याची वाट आपण मला दर्शवू शकाल का? ऋषी महाराज, आपण या प्रदेशात नौखे दिसता. होय महोदय, मी पराशर दक्षिणेकडून आलो आणि तपश्चर्येसाठी मानस सरोवराची यात्रा करावी अशी माझी मनीषा आहे. आपली मनीषा असतो ती आहे, पण काय आहे ना, या हिमालयाचे अतिदुर्गम मार्ग आमच्यासारख्या संसारी जनांना कसे काय ठाऊक बसणार. आता आपल्याला जर ही गंगा नदी ओलांडून जायचं असेल तर त्याची अगदी सोपी वाट ही महोदय ही कोण? ही धीवर कन्या सत्यवती या गंगेच्या पात्रावर धर्मार्थ नौक्यात आल्या होते. धीवर कन्या? महोदय, ही तर नंदनवनातून गंगा तीरावर जलक्रीडा करण्यासाठी अवतरलेली कोणी जलदेवताच भासते. ही धीवर कन्या धीवराच्या कुटीत असली रत्नमाणकं भिरकावणे इतका ब्रह्मदेव अरसिक झालाय काय? तिच्या लावण्याला राजवैभवाचंच कोंदण करून दिसेल. छे, पण मीच चुकलो. ही लावण्यवती गंगा तीरावरल्या तपोवनातच अवतरावी यात नवलते का? की कोणी स्वर्गस्थ देवतांनी गंगामाईची पूजा करण्यासाठी तिच्या पायावर हे नंदनवनातलं नीलकमल अर्पण केलं. तसं असेल तर धीवरा, तुझ्या दारी उगवलेल्या या स्वर्गपुष्पाची नीट काळजी घे बरं. कारण फुलला दारी तुझ्या धीवरा, फुलला दारी तुझ्या धीवरा, देवा घरता ठेवा. फुलला दारी तुझ्या धीवरा, देवा घरता ठेवा. रूप गर्विता जळतील करतील, रूप गर्विता जळतील करतील, त्या सुमनांचा हेवा. दृष्ट न लागो
जजहरी दृष्टन लागो हि जजहरी विकसो कमलगंध माधुरी या स्वारीचं मानस बरोबर धीवराच्या कुटीशी सडकावे खाऊ लागलाय. ऋषी महाराज, आपल्याला ही गंगा नदी ओलांडून जायचंय की या गंगेच्या काठीच आपली यात्रा उरकायची आहे? महोदय, ही लावण्यवती स्वतःच नौका वलवणार असेल तर मीच काय? हिमालयाची यात्रा करणारे संन्यासी देखील जन्मभर गंगामाईचीच यात्रा करतील यात नवल ते काय? पण हिच्या अंगाला येणारा माशांचा गंध एकदा का नागपुडी शिरला की तुम्ही म्हणता तेच यात्रिक जीव मुठीत धरून कैलासाकडे धावत सुटतील त्याची वाट काय? मत्स्यगंध म्हणजे हा येणारा मत्स्यगंध? म्हणजे एकूण आपल्याला नाग आहे. तर मी म्हटलं ते देखील दक्षिणेकडे विसरून उत्तरेकडे यात्रेसाठी निघालेत की काय आपण? अरे तर मग ही खचितच कोणी शापित देवकन्या असत. ऋषी महाराज, प्रातःकाळपासून नौका वलवून दमून भागून आत्ता कुठं माझी लेख घरी परतते. आज काय ती पुन्हा नौका वलवणार नाही. धीवरा, आज नाही तर कधीच नाही असा माझ्या आयुष्यातील हा दुर्मिळ योग आहे. आज मला गंगापार झालंच पाहिजे. तर मग महाराज, आपण आपली दुसरी व्यवस्था पाहावी. थांबा दादा, ऋषीवर्यांना सांगा की सत्यवतीची एक अट जर त्यांनी मान्य केली तर ही सत्यवती पुन्हा नौका पाण्यात लुटण्यास सिद्ध आहे. धीवरा, तुझ्या कन्येला सांग, तिने घातलेली कोणतीही अट माझ्या तपश्चर्याच्या आड येणार नसेल तर या पराशराला ती मान्य आहे. दादा, ऋषीवर्यांना सांगा की सत्पुरुषाचा सहवास लाभावा ही सत्यवतीची फार दिवसापासूनची इच्छा आहे. म्हणून गंगा पार झाल्यावर देखील माझ्याच संमतीशिवाय ऋषीवर्यांनी या गंगेचा परिसर ओलांडता कामा नये. इतकंच ना, अहो ही गोड अट कोणता तपस्वी मान्य नाही करणार. हा सौदा काही सरळ दिसत नाही. ही नौका बहुतेक या गंगेच्या काठीच रुतणार असा रंग दिसतोय खरा. अखेर ज्याच्या प्रार्थनात जे लिहिलंय ते काय चुकणार आहे थोडंच. धीवरा, तू मला आपली हत्तीरावरची वाट दाखव बघू. हो हो. या या. महाराज, सत्यवती, नौका सांभाळून बघा बरं. त्याची चिंता तुम्हाला नको बरं का पंडितजी. नौका कशी वलवावी हे सत्यवती पूर्णपणे जाणते. महाराज, या दासीवर आपण आणखी एक अनुग्रह करा. होच सत्यवती, तुझे कोणते प्रिय करू? महाराज, दिवसा उजेडी एकट्या आपणासाठी मी नौका पाण्यात लोटली तर माझे आप्त स्वकीय मला दूषण दिल्याशिवाय राहतील का? तुझी चिंता योग्य आहे, म्हणून मी काय करू? दिवस मावळतीला जाईपर्यंत आपण घाटात वाट पाहावी. दिवस मावळतीला जाईपर्यंत? का महाराज, या दासीवर रागावलात का? अगं नव्हे काय, भगवान सूर्यनारायण आज किती घटका माझा अंत बघणार आहे याचा हिशेब करत होतो मनाशी. इतकी का आपल्याला हिमालयाची ओढ आहे? सत्यवती, या गंगेच्या पाण्याला फार ओढ आहे. काहीतरीच बोलायचं. काहीतरीच नव्हे सत्यवती, माझ्या चित्तवृत्ती चंचल झाली. काहीतरी अघटित घडणार आहे असं वाटतंय. वैराग्याच्या साधनेसाठी मी हिमालयाची यात्रा आरंभ, पण या गंगामाईच्या मनात मला भलत्याच साधनेत गुंतवावं असं दिसतंय. महाराज, गंगेसारख्या तपस्विनीने देखील सम्राट शंतनूसांनी संसार केला. मग आपल्याच मनाला संसार सुखाबद्दल एवढी धास्ती का वाटावी? कदाचित घडतंय यात काही दैवी नेमानेम तर नसतील. देवा घरचे ज्ञान कुणाला, देवा घरचे ज्ञान कुणाला, देवा घरचे ज्ञान कुणाला, देवा घरचे ज्ञान कुणाला, देवा घरचे ज्ञान कुणाला. विचित्र नेमाने विचित्र नेमाने
वैराग्याचा एक उपासक वैराग्याचा एक उपासक हिमालयाचा मी तो यात्रिक हिमालयाचा मी तो यात्रिक मनात माझ्या का उपजावे मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम संसाराचे प्रेम देवा घरचे ज्ञान कुणाला देवा घरचे ज्ञान कुणाला ज्ञान कुणाला देवा घरचे ज्ञान कुणाला देवा घरचे ज्ञान कुणाला निष्काचन निर्धन साधक निष्काचन निष्काचन निर्धन साधक निष्काचन निर्धन साधक वैराग्याचा एक उपासक वैराग्याचा एक उपासक हिमालयाचा मी तो यात्रिक हिमालयाचा मी तो यात्रिक मनात माझ्या का उपजावे मनात माझ्या का उपजावे मनात माझ्या मनात माझ्या मनात माझ्या
लाभे देवा गरजेला गुणाला देवा गरजे देवा गरजे देवा गरजे खरंच खरंच का मी इतकी भाग्यवान आहे राजसा पंख मला लाभले राजसा पंख मला लाभले पंख मला लाभले राजसा पंख मला लाभले मधुनेत्रे दिल युगायुगाचे मधुनेत्रे दिल युगायुगाचे स्वप्नाच प्रकटले राजसा पंख मला लाभले पंख मला लाभले राजसा पंख मला लाभले मला लाभले माझे मी पण 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 पदरी पडले स्वप्नीचे धन पदरी पडले स्वप्नीचे धन सुहरित झाले पूर्वजन्म ऋण सुहरित झाले पूर्वजन्म ऋण काय तुझे मी मागू माझे काय तुझे मी मागू माझे श्रेय मला गवसले राजसा पंख मला लाभले पंख मला लाभले राजसा पंख मला लाभले मधुनिद्रे दिल युगायुगाचे मधुनिद्रे दिल युगायुगाचे स्वप्नाच प्रकटले राजसा पंख मला लाभले पंख मला लाभले राजसा पंख मला लाभले कुंदता हृदय हे कुंदता हृदय हे कमलदला पाशी कुंदता हृदय हे कुंदता हृदय हे कमलदला पाशी हा प्रणयगंध परिमळे हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी कुंदता हृदय हे कुंदता या इथे जाहला या इथे जाहला या इथे जाहला संगमधो सरिता या इथे जाहला या इथे या इथे जाहला या इथे जाहला संगमतो सरिताचा प्रार्थनीया पूजा योग इथे प्रीतीचा प्रार्थनीया पूजा योग इथे प्रीतीचा अद्वैत आपुले घडता या
अद्वैत आपुले घडता या तीर्थासी अद्वैत आपुले अद्वैत आपुले अद्वैत अद्वैत आपुले घडता या तीर्थासी हा प्रणयगंध परिमळे हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगासी गुंतता हृदय हे गुंतला दुर्दैवे आपण दुरावलो या देही 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 दुर्दैवे दुर्दैवे आपण दुरावलो या देही सहवास संपदा दागडले ऋणदेही सहवास संपदा दागडले ऋणदेही सहवास 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 संपदा लागळले ऋणदेही स्मरेकच देवा सखये निज हृदयासी स्मरेकच देवा सखये निज हृदयासी हा प्रणयगंध परिमळे हा प्रणयगंध परिमळे तुझा अंगाशी अंगाशी गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी हा प्रणयगंध परिमळे हा प्रणयगंध परिमळे तुझा अंगासी गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे गुंतता 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 फक्त सौदा समजतो. यावं यावं महाराज यावं यावं असं ऐकून या. महाराज असं नसतं भावा पण महाराज आपण या धीवराच्या कुटीत पायधूळ झाडून त्या दासराजाला धन्य केलं. आपली निरंतर सेवा करण्यासाठी हा दासादुदा सिद्ध आहे महाराज. जीवरा महाराज काही विशेष हेतू मनात धरून तुझ्या दरबारी तुझ्या भेटीसाठी आले. महाराजांची कोणती आज्ञा पार पाडताना या सेवकाला धन्यताच वाटेल. जीवरा महाराज तुझ्या कन्येच सत्यवतीचं विधीपूर्वक पाणी ग्रहण करू इच्छितात. ही सत्यवती तू महाराजांना अर्पण करावीस अशी त्यांची इच्छा आहे. महाराज आपली ही मागणी ऐकून कोणत्या पित्याला धन्यता वाटणार नाही. सत्यवतीच्या जन्मकाळी ती मी योग्य वरालाच देईन अशी तिच्या मातेपाशी शपथ घेतली होती. महाराज आपणासारखा पुण्यश्लोक पराक्रमी सम्राट माझ्या कन्येला वर म्हणून लाभतोय यापुढचं त्याचं भाग्य ते कोणतं महाराज. थांबा दादा, इतक्यात शब्द देऊ नका. दादा सम्राटांना सांगा की ही सत्यवती त्यांना एकाच अटीवर प्राप्त होईल.
धीवरा, तुझ्या कन्येला सांग की सम्राट शंतनू तिच्यासाठी कोणतीही प्रतिज्ञा करतील. सर्व सुख विलासांवर तिलांजली देखील दे. धन्य धन्य महाराज धन्य. थांब धीवरा, माझं वचन अद्याप पूर्ण झालं नाही. अरे जे देण्यानं तिच्या आणि माझ्या लौकिकात फरक पडेल ते मी अवश्य देईन. पण दादा, सम्राटांना सांगा की सत्यवतीच्या लौकिकाची तिला काडी मात्र ही चिंता नाही. आणि विवाहानंतर माझ्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तोच पुढे युवराज व्हावा आणि त्यालाच पुढे राज्याभिषेक व्हावा अशी माझी मागणी. धीवरा, धीवरा, युवराज देवव्रत जिवंत असताना, विद्यागुणानं आणि शौर्यानं युवराज पदाला पात्र असताना तुझ्या कन्येची ही अट मी कशी मान्य करू? धीवरा, तुझ्या कन्येला सांग की ही एवढी एक अट सोडून तू महाराजांचं काय हवं ते मान, महाराज सगळं देतील तुला. मला वाटतं सत्यवती, तू हा असा हट्ट धरू नयेस. नाही दादा, या व्यवहारात माझाच शब्द खरा ठरणार. दादा, सम्राटांना सांगा की सत्यवतीची ही अट मान्य करणं त्यांना शक्य नसेल तर ही सत्यवती त्यांना वरणार नाही. अकबर, सम्राटांना माझा निश्चय सांगितलात का दादा? महाराज, महाराज आपण माझ्या कन्येवर रागावू नये महाराज. आई धीवरा, अरे प्रीतीचा विश्वास फक्त एक अनुरागच संबोधतो. माझ्या प्रार्थनात जर संसार सुख नसेल तर त्याला तुझी कन्या तरी काय करणार? संसार सुख नसे भाळी, संसार सुख नसे भाळी, मज छळीत दैव, मज छळीत दैव का मदन दाह हृदया जाळी, मज छळीत दैव का मदन दाह हृदया जाळी, संसार सुख नसे भाळी, संसार सुख नसे भाळी. अनुग्रहाविण अनुरागाचा, अनुग्रहाविण अनुरागाचा, अनुग्रहाविण अनुरागाचा, अनुग्रहाविण अनुरागाचा, कशास जडला स्पर्श प्रीतीचा, कशास जडला स्पर्श प्रीतीचा, शाप गमे जणू शाप गमे, हा शाप गमे जणू पूर्वजन्मीचा, शाप गमे जणू पूर्वजन्मीचा, भोगवरे या काळी, संसार सुख नसे भाळी, संसार सुख नसे भाळी. अनुग्रहाविण अनुरागाचा, अनुग्रहाविण अनुरागाचा, अनुग्रहाविण अनुरागाचा, अनुग्रहाविण आ
श्वास जडला स्पर्श प्रीतीचा शाप गमे शाप गमे शाप गमे जणू पूर्वजन्मीचा भोग उरे या काळी संसार सुखन हे भाळी संसार सुखन हे भाळी सुखन से भाळी सुखन से हिच्या नशिबी एखादा कोळी आणि आमच्या नशिबी जर कष्टात लिहून ठेवले असतील ना तर हिला तरी सुबुद्धी कशी सुचायची म्हणतो मी. हे. हे. ग पोरी काय केलंस हे? काही वाईट केलं नाहीये मी दादा. माझ्या सगळ्या आशा आकांक्षा धुळीला मिळवल्यास. असली विचित्र अट घालून तू काय साधलंस काय साधलंस? काय साधलं? साधला सौदा, विवाहाचा सौदा. नाहीतर हे असले सौदेच आयुष्यात पटवायचे असतात. नाही का दादा? सगळ्या सत्यानाश केलास. अगं दैवानं तुझ्या पायी सम्राज्ञी पद आणून ठेवलं होतं, पण तू करंटेपणानं त्याच्यावर लाथ मारलीस. दादा, जन्मभर तुम्ही कोळ्याचाच धंदा केलात, पण मासे गळाला कसे लागतात हे अद्याप तुम्हाला कळलेलं दिसत नाही. म्हणजे दादा, गळाला लागलेला मासा कितीही धडपडला तडफडला तर त्याची जागा अखेर कोळ्याच्या टोपलीतच. सम्राट शंतनू माझ्या अटी मान्य करून अखेर माझ्या पायाशी याचना करीत येते की नाही हे बघाच. अगं पण सत्यवती तुला ठाऊक नाही, सम्राट निश्चय हो 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 हो, सम्राट निश्चयी आहेत, धर्मज्ञ आहेत, व्रतस्थ देखील आहेत, पण तरी देखील बोलून चालून ते एक पुरुषच आहेत, नाही का दादा? ते निश्चयी असले तर मी देखील तितकेच हट्टी आहे. गळ हातात धरून घट्ट पाय रोवून उभी आहे. माझ्या गळाला लागलेला हा मासा किती वेळ तडफडतो हे आता मला बघायचंच आहे दादा. अगं पण सत्यवती दादा दादा, माझे शब्द ऐकून ठेवा. माझ्या विवाहाची तुम्ही मुळीच चिंता करू नका. सम्राट शंतनू अखेर माझ्या पायांशीच येणार आहेत. अगं पण पोरी, तुझ्या या असल्या विचित्र अटीमुळे युवराज देवव्रतांवर केवढा मोठा अन्याय होणार आहे याचा तू विचार केलायस का? त्याचा विचार मी कशाला करायला हवा दादा? युवराज देवव्रत सुबुद्ध आहे, चतुर आहेत, राजकारण कुशल आहेत आणि सत्ताधारी देखील आहेत. आपलं सगळं बळ पणाला लावून खुशाल त्यांनी आपल्या पित्याचं मन वळवावं. पित्याचं मन वळवायला त्यांना कोणी आडकाठी केली आहे का दादा? अगं पण पोरी, बास दादा बास. या सत्यवतीवर जेव्हा अन्याय झाला तेव्हा कोण एका पुरुषाच्या हृदयाला पाजर फुटला होता का हो? 10 दिवसाचा माझा पोटचा गोळा तुम्ही या गंगा किनाऱ्यावर लावून त्याच्या स्वाधीन केलात तेव्हा माझ्या मनाची काय स्थिती झाली असेल याचा विचार तरी तुम्ही केला होता का हो? पत्नी असून पतीशिवाय, माता असून पुत्राशिवाय हे मंत्रसिद्ध कौमार्य मी मिरवतेय याची लाज, याची खंत एका तरी पुरुषाच्या मनाला झोंबली होती का हो? पण बेटी त्यावेळी मी जे केलं ते केवळ तुझ्या हितासाठी. अगदी बरोबर शब्द वापरला दादा. आजपर्यंत तुम्ही जे केलं ना ते केवळ माझ्याच हिताच्या दृष्टीने केलं, म्हणून आता सत्यवती पाशी मात्र तेवढी हिताचीच दृष्टी उरली. स्वतःचं हित हा देखील एक मोठा सौदा आहे, नाही का दादा? मनाचा सौदा, शरीराचा सौदा आणि स्वहिताचा देखील सौदाच. आणि पुन्हा एकाचा सौदा पटायचा म्हणजे दुसरा बुडायचाच की. सम्राट शंतनू स्वहितासाठी सत्यवतीची अभिलाषा धरून भर बाजारात उभे आहेत. सत्यवतीनं स्वहितासाठी आपली किंमत पुकारली आणि युवराजपद हाती राखण्यासाठी युवराज देवव्रतांना आपला सवाल बोलायचा आहे.
बाळा शांतू. आणि दादा ही बाळा. दादा तुम्ही मला जन्म तरी कशाला दिला तो तुझेच जडले वेड जीवाला, तुझेच जडले वेड जीवाला, तुझेच जडले वेड जीवाला. तुझ्या प्राप्तीचा ध्यास लागला, तुझ्या प्राप्तीचा ध्यास लागला. तुझ्यात माझा स्वर्ग बहरला, तुझ्यात माझा स्वर्ग बहरला. मनात घुमती तुझ्या भक्तीचे, मनात घुमती तुझ्या भक्तीचे. मधुर सुरातील बोल, मधुर सुरातील बोल. स्त्री प्रेमाविण जीवन अवघे झाले माती मोल. स्त्री प्रेमाविण जीवन अवघे झाले माती मोल. झाले माती मोल, झाले माती मोल. प्रियदर्शना, अरे सौबलेश्वराच्या वधाची आज्ञा देताना माझ्या अंतःकरणाची तडफड झाली नाही असं का तुला वाटतं? पण मी जे कृत्य केलं त्यात कर्तव्य बुद्धी पलीकडे दुसरा कोणताही स्वार्थ नव्हता, हे तरी तुला मान्य आहे ना? त्याबद्दल युवराज आपणात मुळीच दुमत नाही. कारण जितक्या कठोरपणाने आपण सौबलेश्वराचा वध केला तितक्याच प्रेमळपणाने चिमुकल्या शाल्वाची समजूत घालून गादीवर स्थापनाही केली. बस तेवढं समाधान देखील मला पुरेसं आहे. माझी खात्री आहे हा सारा वृत्तांत ऐकून महाराजांना धन्यता वाटल्या वाचून राहणार नाही. ते काय, महाराज इकडेच येत आहेत? तर मग माझं भाग्य थोर यात शंकाच नाही. सम्राटांचा विजय असो. सम्राटांचा विजय असो. तात आपलं कुशल आहे ना? हेवरता तू वत्सा, तुझं कुशल आहे ना? आपल्या आशीर्वादानं माझा कुशल आहे. तात सौबलेश्वराचा वध झाला, युवराज शाल व गादीवर आला, सौबल राज्यातला सारा भ्रष्टाचार आता संपला. सौबलेश्वराचा अखेर वध झाला, सुटला बिचारा. आता शालवाची शिक्षा सुरू. देवव्रता, आता शालवाचा वध कधी करणार? वत्सा, अरे या राजमुकुटाचा भार माझ्याही शिराला आता सोसेनासा झालाय. या राजप्रसादाच्या कारागृहातून माझी मुक्तता तू कधी करणार? तात काय बोलतात आपण? महाराजांची मनस्थिती ठीक दिसत नाहीये. चड्डोला. युवराज, महाराजांची प्रकृती काही दिवस बरी नाही तशी. चंडोला, तू हे वृत्त मला तातडीनं कळवायचं नाहीस का? राजवैद्यांनी महाराजांच्या प्रकृतीची परीक्षा केली का? औषधोपचाराची काही योजना? छे देवव्रता, देवव्रता, अरे मला काही झालं नाही. आपण कितीही नाही म्हणालात तरी आपल्या अंतःकरणातील व्यथा आपल्या मुद्रेवर अगदी स्पष्टपणे दिसते. आई देवव्रता, अरे तुझ्या सूक्ष्म अवलोकनाची आता तर ती हद्दच झाली. तू मला मुळी ती बोलायलाच जागा शिल्लक ठेवली नाहीस. देवव्रता, अरे माणसाचं मन ही एक मोठी विचित्र वस्तू आहे. सुखाच्या पुष्पराशींवर तू जरी त्याला ठेवलंस ना तरी क्षुद्र काटे हे तिला सलतातच. तात आपल्या मनाला सळणारे काटे कोणते ते दाखवा, मी प्रतिज्ञेवर त्यांचा निराश करीन. वत्सा, वत्सा, अरे काही दुःख अशी असतात की ज्याची त्याला भोगावी लागतात. भोगतात. देवव्रता,
देवव्रता, अरे तू माझा एकुलता एक पुत्र, आणि धर्मवेत्ते देखील म्हणतात की एकच पुत्र असणं हे निपुत्रिक असणे इतकं दुर्भाग्याचं आहे. आपलं मनोगत मला स्पष्ट शब्दात समजेल का? ते शक्य नाही. कोणाही पित्याला आपल्या पुत्रासमोर प्रकट करता येऊ नये असंच ते एक शल्य आहे. अखेर माझे भोग मलाच भोगावे लागणार. कीर्ती वैभव धनवा सत्ता प्रीती वाचून फोल स्त्री प्रेमाविण जीवन वघे झाले माती मोल. कोणाही पित्याला पुत्राजवळ प्रकट करता येऊ नये असं शल्य? राजप्रसादात सारंच काही सुरळीत चाललंय असं दिसत नाही. प्रियदर्शना, तू महाराजांच्या मागोमाग जा आणि त्यांना अंतपुरापर्यंत नेऊन सोड. जशी आज्ञा युवराज. चंडोला, युवराज, तू महाराजांच्या सहवासात अष्टोप्रहर असतो, तेव्हा त्यांची व्यथा तुला खचित माहीत असली पाहिजे. युवराज, जेवढी आपल्याला तेवढीच मला. पण मला तर त्यांच्या संदिग्ध बोलण्याचा काहीच बोध झाला नाही. यात बोध न होण्यासारखं असं काहीच गोड नाही युवराज. धर्मवेत्ते म्हणतात एकच पुत्र असणं हे निपुत्रिक असण्या इतकंच दुर्भाग्याचं आहे. चंडोला, धर्मवेत्ते म्हणतात म्हणून महाराज, म्हणून महाराजांना हवाय आणखीन एक पुत्र. आता पुत्र काही आकाशातून पडत नाही की झाडाला लागत नाही. पुत्र प्राप्तीसाठी पत्नीही हवीच. म्हणजे महाराजांच्या मनात पुन्हा विवाहाचे विचार घोळतायत असं सरळ सरळ सांग की. आता एखाद्या पित्याला आपल्या पुत्राजवळ असं सरळ सरळ कसं सांगता येईल युवराज? महाराजांच्या मनात पुन्हा विवाहाची लालसा? गंगा माईच्या प्रीतीपायी ज्यानं 18 वर्षांचं कडकडीत वैराग्य आचरलं त्या नृपश्रेष्ठाच्या मनात पुन्हा विवाहाची लालसा? थांबा युवराज, हा एक नवीनच मुद्दा इथे उपस्थित झाला. महाराजांनी गंगामाईच्या प्रीतीपायी 18 वर्षाचं कडकडीत वैराग्य आचरलं. त्या 18 वर्षात महाराजांना दुसऱ्या पुत्राची उणीव देखील कधी भासली नाही. मग आजच अचानक महाराजांना धर्मवेत्यांची आठवण का बरं यावी? खरंय तुझं चंडोला. महाराजांना हे एकपुत्रत्वाचं शल्य आजच का खुपायला लागलं असेल? पुत्र हे नुसतं निमित्त, हेतू पत्नी. पुत्र हे नुसतं निमित्त, हा, हेतू पत्नी. चंडोला, चंडोला, तुला माहित आहे ते स्पष्टपणे सांग. तुझ्या या महाकोपिष्ट देवव्रताची गाठ आहे. एकीकडे म्हणजे कुठे आहे? त्याची केव्हा बोल पटकन. गंगा किनाऱ्यावरची कोळ्याची बोल. असत्य, माझ्या थोर पित्याविषयी तू असत्य भाषण करतोय. मला सांग. महाराजांनी मागणी घातली होती तिला, तिची अट पूर्ण झाली नाही म्हणून. कोणती आठ? आपल्या पुत्राला गादी मिळाली अशी तिची. मनाला समजूत नाही, समाधान नाही, तृप्ती नाही. सृष्टीचे व्यापारच जणू पालटल्यासारखे दिसतात. काळ असा आलेला दिसतो की यापुढं पुत्रानं पित्याचं लग्न लावून द्यावं आणि माता पित्यांची मुलं मांडीवर खेळवीत उर्वरित आयुष्य घालवावं. वृद्धांचे दोहक पुरवण्यासाठी कोवळ्या कुमारांनी वादप्रस्थाश्रम पत्करावा आणि कुमारिकांनी फुलं वेचून माता पित्यांचं शय्यागार सजवावं. आई गंगामाई, माते तेही केलं असतं. तुझ्यासारख्या तेजस्विनीचे पाय राजगृहाला लागणार असते तर हा देवव्रत बालकाच्या पावलांनी मातेच्या स्वागतासाठी धावला असता. पण ती धीवर कन्या माझी माता? नाही 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 माते, नाही. सांग, मी कोणती तपस्या करू म्हणजे यांच्या बुभुक्षित मनाला मुक्ती मिळेल? सांग माते, मी कोणता दिव्य आचरू म्हणजे यांच्या भोगून भकाळीला गेलेल्या एखाद्या उपाशी पोटाची तरी भोग भागेल? माते, तुझ्या प्रसन्न प्रवाहात आकंठ बुडून महाराजांचा कंठशोष शमला नाही. सांग माते, मी कोणत्या बलिदानाला सिद्ध होऊ?
म्हणजे यांच्या तृष्णेला तृप्ती लाभेल. शल्य शल्य शल्य. अरे रे, सम्राट शंतनू एका धीवर कन्येच्या पायाशी. तर मग खचितच दैत्यांच्या दरबारात स्वर्गस्थ देवकन्या देखील वार योषिता म्हणून विकल्या गेल्या असतील. राजाची राणी तर मी होणारच आहे दादा. असं वल्गना, नुसत्या वल्गना. बघाल तुम्ही जाणार उतावळे, पण मला बाई पुष्कळ धीर आहे दादा. आजच्या कोजागिरीच्या उत्सवाला सम्राट कुळागरात येतात की नाही ते बघाच. काय आपल्या कोजागिरीच्या उत्सवाला आणि सम्राट कुळागरात काहीतरीच काय. अगं, सम्राटांना आपल्या उत्सवाची कुठून वार्ता असायला. दादा अशा वार्ता ज्याच्या त्याला नेमक्या असतात. दादा सांगा पाहू, सम्राट आज माझ्यावर बोलतील की नाही? आता मी कसं सांगणार, कारण मी आजपर्यंत कुणाच्या काही पायाशी गेलो नाही. कारण तुम्ही सम्राट नाही आणि तुम्हाला कोणी सत्यवती सुद्धा भेटली नाही. म्हणूनच म्हातारपणी सुखानं 4 दिवस काढतोय. हा दादा, इतक्यातच असं बोलू नका. माझं दर्शन होण्यापूर्वी सम्राट देखील असाच गर्व बाळगत होते. कुठे गेली त्यांची 18 वर्षाची कडकडीत वैराग्याची तपश्चर्या? तुला असा एखादा वीरश्रेष्ठ भेटायला हवा ना. हा, असा वीरश्रेष्ठ माझ्या पोटी जन्माला येईल तरच या पृथ्वी तलावर अवतरायचा. हिरवी हयात आहे ते सारे विश्वामित्राचेच वंशज. हा, सगळे विश्वामित्राचे वंशज समजू नकोस. तुला एखादा शुकही भेटेल. भेटला ना की मी त्याच्या पायाशी नतमस्तक होईल. वल्गना, नुसत्या वल्गना. पण सत्यवती, आज सम्राट इथं आल्यानंतर तू त्यांना काय सांगणार आहेस? मी त्यांना सांगणार आहे त्यांचेच शब्द. त्यांचे शब्द? कोणते शब्द? कधीचे शब्द? एका सायंकाळी हा, नदी तीरावर एका राजाला भेटली एक वनवान. गर्द रानात सायंकाळच्या कोवळ्या उन्हात एकाकी संचार करणाऱ्या त्या वनमालेला राजानं विचारलं, काय बरं विचारलं? गतसमोती रान साजणी तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी. काय हरवले सांग शोधिसे, काय हरवले सांग शोधिसे या यमुनेच्या जडी. ओ गतसमोती रान साजणी तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी. जीवन बाला म्हणे कृपाला हे तर माझे घरा. जीवन बाला म्हणे कृपाला हे तर माझे घरा. पाहत बसते मी तर येते, पाहत बसते मी तर येते जलहरी सुंदर. ओ काय हरवले सांग शोधेसी, काय हरवले सांग शोधेसी या यमुनेच्या जडी. ओ गतसमोती यान साजणी तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी. त्यावर राजा काय म्हणाला ठाऊक आहे? काय म्हणाला? राजा म्हणाला, रात्रीचे वनदेव पाहुनी, रात्रीचे वनदेव पाहुनी उलटिल रमणी तुला. रात्रीचे वनदेव पाहुनी, रात्रीचे वनदेव पाहुनी उलटिल रमणी तुला. तू वनराणी दिसेन भुवनी, तू वनराणी दिसेन भुवनी तुझ्या रूपात
पाहुणे झळझळी हो गगसभोवती ध्यान साजणी तू तर चाफे गळी तू तर चाफे गळी अर्धस्मिता तव मंद मोहने पसरे गालावरी अर्धस्मिता तव मंद मोहने पसरे गालावरी फुलले तुझला हृदय साजणी फुलले तुझला हृदय साजणी ये चल माझ्या घरी हो ये चल माझ्या घरी हो ये चल माझ्या घरी हो ये चल माझ्या घरी. युवराज देवव्रत आपल्या भेटीसाठी आले आहेत. यावं युवराज यावं. युवराज आपण असं नसतं व्हावं. धीवरा, मी तुझ्या कन्येला नृपश्रेष्ठ शंतनू महाराजांसाठी मागणी घालायला मी तुझ्या दारी आलो. सम्राटांची शिष्टाई फसली म्हणून पित्यासाठी मागणी घालायला आता पुत्राला पाठवलं वाटतं. पाठवला नाही, पुत्र आपण होऊन आला. खरंच ते ज्याला त्याला आपल्या हितसंबंधांची चिंता असायचीच की. कुरुवंशातील राजपुरुष स्वहिताची चिंता करीत नसतात देवी. प्रजाजनांचं हित तेच त्यांचं हित. असं तर मग या सत्यवतीच्या पायात प्रजाजनांचं कोणतं हित गुंतलंय बाई? आपल्या पायात एका थोर धर्मज्ञ राजाचं चित्त गुंतलंय देवी. असं म्हणजे थोर धर्मज्ञ राजांना देखील कुणाच्या तरी पायात गुंतून राहणारं सामान्यांसारखं चित्त असतं म्हणायचं. दैव दुर्विलास. नियतीच्या शापातून सम्राट देखील सुटू शकले नाही. हो पण युवराजांनाही चित्त आहे आणि आजचे युवराज उद्याचे सम्राट होणार आहेत नव्हे का? उद्याच्या उदरात काय दडलंय कोणी सांगावं. पण युवराजांना चित्त असलं तरी ते स्वतःच्या चित्ताचे धनी आहेत, दास नव्हे. असं तर मग या बिचाऱ्या दासीकडून जितेंद्रिय देवव्रतांची काय अपेक्षा आहे बाई? माझ्या पित्याची मागणी मान्य करावी अशी मागणी विनंती करायला आलोय मी माते. सत्यवती अद्याप कोणाचीही माता झालेली नाही. खरंच? हो लौकिक अर्थानं खरंच. तर मग कुरुवंशाची भाग्य विधात्री होण्याचा मान देवी आपण स्वीकारलाच पाहिजे. माझ्या अटी जोवर मान्य होत नाही तोवर कुरुवंशाची भाग्यविधात्री होण्याची माझी मुळीच इच्छा नाही. तेवढ्यासाठीच जर आपली संमती अडून राहिली असेल तर मी खात्रीनं सांगतो की आपल्या पोटी जन्म घेणार पुत्रच आमचा राजा होईल. युवराज हे आतले मत समजायचे सत्यवतीला दिलेला शब्द समजायचा. देवव्रताच्या मुखातून उच्चारला गेलेला प्रत्येक शब्द हा त्याचा निर्धार असतो देवी. राज्याचा स्वामी माझा पुत्र होणार म्हणता तर मग युवराज आपण आपली जागा कोणती आणि कुठे? वाटल्यास मी हे राज्य सोडून निघून जाईल आणि स्वतंत्र सार्वभौम सत्ता संपादन करीन. असंच ना युवराज? ही सत्यवती व्यवहाराला आणि भोळी भाबडी राहिली असं समजू नका. देवी देवी आपण जे कल्पनेत पाहता ते माझ्या मनाला स्वप्नात देखील शिवलं नाही. आपली इच्छा नसेल तर मी वानप्रस्थास देखील जायला तयार आहे. छे 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 युवराजांचं बळ, युवराजांचा पराक्रम, युवराजांची उमेद रानावनात खर्ची पडावी याची कोण इच्छा करेल? युवराज आपण हस्तिनापुरातच राहिलं पाहिजे आणि राजगृहातच नांदलं पाहिजे. केवळ एक राजपुत्र म्हणून? आहा या गादीचे सेवक म्हणून, देवी या राज्याचे सामंत म्हणून. देवी एवढ्या अल्प मागणीवर आपलं समाधान होणार असेल तर राज्याचा सेवक म्हणून उभी हयात वेचण्यात हा देवव्रत धन्यताच मानेल. युवराज ही मागणी वाटते तितकी साधी नाही आणि सरळही नाही. आपण यात प्रतिज्ञेबद्ध होऊ नये. प्रियदर्शना अरे या अष्टवसूंपैकी अखेरच्या वसूला सेवा व्रताची लाज वाटत नाही. या निरर्थक जीवनात गर्भिणीचे व्रत धारण केले तरच माणसाला मुक्तीचा मार्ग दिसतो.
सेवा, त्याग, मुक्ती. युवराज, शब्द तर आपण एका स्थितप्रज्ञाच्या थाटात उच्चारलेत, पण मी सांगते ही सारी थोतांड आहेत. दुबळ्या मनानं आयुष्याची भयान पोकळी भरून काढण्यासाठी निर्माण केलेले गोजीरवाणे भ्रम आहेत, भ्रम. भ्रम असतीलही कदाचित, पण या गोजीरवाण्या भ्रमानेच मानवी जीवनाला अर्थाचा सुगंध आला. महाराज, आपण माझ्या कन्येची मागणी मान्य केली. मी धन्य झालो महाराज. सत्यवती आता आणखी थांबा दादा, हा व्यवहार अजून पूर्ण झालेला नाही. आणखी देवींची अट ऐकण्यास मी उत्सुक. क्षमा करा युवराज, पण थोर मनानं आपल्या पित्याला संतुष्ट करण्यासाठी आपण आपला गादीवरला जन्मसिद्ध हक्क सोडण्याची प्रतिज्ञा उच्चारली. पण प्रतिज्ञेप्रमाणे पुरुष आचरण करतातच असा माझा तरी भ्रम राहिलेला नाही. कदाचित आपण आपला शब्द खरा कराल देखील, पण कदाचित, निश्चित नव्हे. निश्चित काय घडणार आहे हे कालांतरानं कळणारच आहे. पण तरी देखील आपली ही प्रतिज्ञा आपल्यालाच बंधनकारक आहे, आपल्या पुत्रपौत्रांना नाही. युवराज, तुमच्या प्रतिज्ञेतील ही खोज सत्यवतीच्या नजरेतनं सुटलेली नाही बरं. देवी, आपली इच्छा तरी काय हा आहे? हा महाशय, असं रागवायचं नाही. हा व्यवहार आहे आणि व्यवहाराचा सौदा सुज्ञ लोक शांत चित्तानंच करतात नव्हे का? देवी, मी शांत चित्त आहे. आपल्याला हवी असलेली मागणी आपण निसंकोच मनानं मागावी. युवराज, माझ्या मनातील एक शंका म्हणून मी बोलू नको. भविष्यकाळी गादीची अभिलाषा धरून आपल्या पुत्रपौत्रांनी माझ्या पुत्रपौत्रांशी युद्ध आरंभलं तर ते आपण कसं निवारणार आहात? देवी, मी कोणाच्या जन्माला कारणच झालो नाही तर पुत्रपौत्रांच्या भवितव्याचा विचार करण्याची गरजच पडणार नाही. देवी, धीवरा, प्रियदर्शना, या गंगा माईला साक्ष ठेवून मी आज प्रतिज्ञा करतो की मी अखंड ब्रह्मचर्य पत्करेन. युवराज, शब्द कृतीत आणणं ही फार फार कठीण गोष्ट आहे. परिस्थिती बदलली की माणसंही बदलतात आणि उरतात ते फक्त शब्द. आपण पुरुष श्रेष्ठ असला तरी देखील एक पुरुषच आहात, म्हणून मी म्हणते की देवी, परिस्थिती बदलली तरी हा देवव्रत बदलणार नाही. हा देवव्रत बोलल्या शब्दाचाच बंदी राहील. एक वेळ सूर्य आपलं तेज टाकेल, चंद्र शीतलता सोडेल, काळही उलट्या गतीनं जाईल, पण हा देवव्रत आपल्या प्रतिज्ञेचा कोणत्याही परिस्थितीत कधीही त्याग करणार नाही. देवव्रता, एवढ्या निकटवर्तीयांसमोर तू आपली प्रतिज्ञा उच्चारलीस म्हणून मी तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवते आणि तुझा पुत्र म्हणून स्वीकार करते. देवी, तुमच्या या लाडक्या पुत्राला आशीर्वाद द्यावा. चिरंजीव भव. देवी, पुढे जन्माला येणाऱ्या माझ्या चिमुकल्या भावासाठी मी हा राजमुकुट तुझ्या स्वाधीन करतो. युवराज, आपण धन्य आहात. केवढी मोठी प्रतिज्ञा उच्चारलीत आज आपण. खचितच आज गंगा माईचे देखील डोळे पाणावतील. निदर्शन. देवव्रता, अरे हे तू काय आरंभलंयस? तात आपल्या या लाडक्या पुत्राला कर्तव्य पालनार्थ अंगी बळ यावं असा आशीर्वाद द्यावा. देवव्रता, कर्तव्य पालनार्थ? महाराज, माझ्या या प्रिय मित्राने आपल्या विवाहासाठी आपला राजगादीवरचा हक्क सोडून अखंड ब्रह्मचर्य पालनाची प्रतिज्ञा उच्चारली आहे. काय? गादीवरील हक्क सोडून अखंड ब्रह्मचर्य पालनाची प्रतिज्ञा उच्चारली? देवव्रता, अरे मीच करंटा, मीच दुर्भागी. गंगेसारखी पुण्यदायिनी पत्नी आणि तुझ्यासारखा दिव्यलक्षणी पुत्र लाभूनही कुरुवंशाच्या राजपुरुषांच्या मुखात हा खेद शोभत नाही.
आणि देवव्रताच्या प्रतिज्ञेबद्दल कुणी खेद वा खंत प्रकट केली तर मात्र देवव्रताला मरणप्राय यातना होतील. देवव्रता, तुझी आज्ञा मला मान्य आहे. देवव्रता, अरे जन्मानं तू माझा जरी पुत्र असलास तरी वृत्तीनं आणि वर्तनानं तू अवघ्या पूर्ववंशाचा पितामह झालायस. माझ्या पुण्य संचयावर तू दीर्घायुष्य होशील आणि तुला इच्छामरण प्राप्त होईल. वसूंना जीवनाचा तेळ मात्र देखील लोभ नाही. माझ्या पूर्वी जन्मलेले 7 पुत्र जन्मतः जीवनमुक्त झाले, मग मलाच हा प्रदीर्घ आयुष्याचा शाप कशासाठी? देवव्रता, अरे तुझ्यासारखे जीवनमुक्त स्वतःसाठी जगत नाहीत. आकाशातले आदर्श अखेर आकाशातच राहतात आणि मानवी मने अखेर मातीतच लडबडतात. हा युगानुयुगाचा अनुभव येतात. माझ्या मातेचा हात हातात घ्यावा आणि तिचं पाणी ग्रहण करावं. देवव्रता, तुझी आज्ञा प्रमाण मानून मी सत्यवतीचा स्वीकार करतो. झाली, सगळी सिद्धता झाली. आता सम्राटांची स्वारी केव्हाही आली तरी काही चिंता नाही. आकाशाला अंत नाही, क्षितिजाला सीमा नाही आणि माणसाच्या मूर्खपणाला तर मर्यादाच नाही. अहो, आम्ही सर्वसामान्य व्यवहारी माणसं जे काही रंगढंग करायचे ते तरुणपणी उरकून घेतो आणि म्हातारपणी देवपूजेला लागतो. पण या कुरुवंशातल्या राजांचं आणि त्यांच्या कुलदीपकांचं नेमकं याच्या उलट. भर यौवनात ही मंडळी रणांगणात तरी धडपडतील, नाहीतर नाक मुठीत धरून परमार्थाच्या तरी नादी लागतील. पण मस्तकावर एकदा का रुपेरी पताका फडकायला लागल्या की यांची चुळबुळ सुरू. याच वंशातले आमचे कैलासवासी सम्राट शंतनू महाराज म्हातारपणी जीवाचा इतका आटापिटा करून त्या धीवर कन्येशी विवाह केला. आता विवाह केला तसा संसार तरी सुखानं करायचा म्हणतो मी, पण नशीब म्हणतं. 2 पुत्रांचा जन्म झाला आणि अवघ्या 5 वर्षात महाराजांचा ग्रंथ आटोपला. बरं, पुत्र तरी पित्याच्या कीर्तीला शोभतील असे दिव्य लक्षणी निपजावेत म्हणतो मी, पण नशीब म्हणतं. मुळात क्षेत्रच हे असं, तर कसदार पीक हाती यावं कसं. थोरले चित्रांगद अहो सम्राट झाले तरी भार्याशी देखील तणतणतील इतके भांडखोर. गेले गर्वात आणि साक्षात गंधर्वांशी युद्ध केलं आणि आपल्याच कर्मानं आपला काळ ओढवून घेतला. धाकटे विचित्र वीर्य यांचं नावाप्रमाणे सारंच काही विचित्र. हो, या स्वारीला लहानपणापासून फक्त एकच नाद, तक थई तक थई तक थई. आशा होती निदान गंगापुत्र भीष्मराज तरी बोलल्या शब्दाला जागतील. प्रतिज्ञेप्रमाणे
आचरण करतील आणि या या कुरुवंशाची लाज राखतील. पण कसचं काय आणि कसतं काय हो, वार्ता अशी आहे भीष्मराज काशीराजाच्या दरबारी गेले स्वयंवरासाठी. आणि नुसते गेले नाही, काशीराजाच्या 1 नाही 2 नाही 3 राजकन्या जिंकल्या. आणि अशा तशा नव्हे, समस्त राजवृंदांशी युद्ध करून जिंकल्या. काय मौज आहे बघा. 2 तपांवर आपलं यौवन झिजवून या गंगापुत्रानं या गादीची सेवा केली आणि सर्वत्र आपला दरारा पसरवला. पण 50शीची झुळूक लागली रे लागली आणि या वठलेल्या वृक्षाची चुळबुळ सुरू. अंबा, अंबिका, अंबालिका. काय हा शुक्राचा जोर. मग मी म्हणतो, इतकी वर्ष ही ब्रह्मचर्याची बतावणी केली ती कशासाठी? कोण? चंडोला, तू? आणि हे काय, नृत्य गायनाची बैठक आज महालात? तपणाची मजल येथवर गेली. सम्राटानेच सांगितलं होतं तसं. सम्राटाने सांगितलं म्हणून काय झालं? मग सेवकांना स्वतःची बुद्धी काही आहे की नाही? उचल, त्या सगळ्या एकूण एक गोष्टी माझ्या डोळ्यासमोरनं उचल पहिल्या. आणि हो, त्या विचित्र वीर्याला सांग, जे काही चाळे करायचेत ते नृत्यशाळेत जाऊन कर म्हणून. जशी माझ्या प्रासादात ही असली चाळे मला मुळीच खपायचे नाहीत. जशी आज्ञा. जा जा. सेवकांना बोल लावण्यात तरी काय अर्थ? आपलं हित आहे ज्याचं त्यालाच कळायला पाहिजे. मला या मुलाचं लक्षण काही ठीक दिसत नाही. राजकन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका यांना घेऊन आपण हस्तिनापुराच्या वेशीपर्यंत आलो आहोत असा तुता करवी भीष्मानं निरोप धाडलाय. असं कोणती आशा घेऊन मी 2 तपांपूर्वी या राजगृहात पाऊल टाकला आणि कोणतं भवितव्य माझ्या वाट्याला वाढून आलं. एक तर गेला, दुसऱ्याची ही अवस्था. खरंच हे आयुष्य म्हणजे सुखदुःखाच्या भोवऱ्यात असहाय्यतेनं गरगरणाऱ्या माणसाची एक केविलवाणी धडपड आहे. तुझं कुशल आहे ना माते? आपल्या आशीर्वादानं माझं कुशल. भीष्मा, या घडीला तुला कोणता आशीर्वाद देऊ? तुला सुपुत्र होत म्हणून, की हस्तिनापुराचे राज्य तुला अक्षय लाभो म्हणून? माते, या दोन्ही घटना माझ्या संबंधात असंभाव्य आहे हे तुला माहिती आहे. तरी सुद्धा याच क्रूर चेष्टा कशासाठी? चिरंजीव भीष्मा, तुझ्या पराक्रमाचा वृत्तांत आम्ही ऐकला. खरंच काशी राजाच्या कन्या भाग्यवान आहे. यात काय संशय आहे? कुरुवंशाचं सौभाग्य धारण करणारी प्रत्येक कुलस्त्री ही भाग्यवतीच असते. मग सौभाग्य धारणाचा हा विवाह सोहळा
कधी पार पडायचा भीष्मा? माते, ते सर्वस्वी तुझ्या निर्णयावर अवलंबून आहे. स्वयंवरात जिंकलेल्या कन्या तुझ्या पायी अर्पण केल्या. आता माझं कार्य संपलं. कार्य संपलं नाही, कार्य सुरू झालं. खरंय, पुढल्या पिढ्यांचे नवीन कोम उगवतील त्याची जोपासना या भीष्मालाच केली पाहिजे. राजमाते, भीष्माचा पराक्रम पाहायला आपण हवा होता. राजदरबारात जमलेल्या समस्त राजवृंदांशी भीष्माने एकट्याने जी झुंज दिली ती आपण पाहिली असती तर आपल्या डोळ्यांचं पारणच पेटलं असतं. खरंच सौबल देशाच्या शाल्व राजाची तर भीष्माने अशी दैना केली म्हणून सांगू. त्याच्या रथाचा सारथी मारला, अश्व मारले, त्याचे मुकुट उडवले आणि त्याचे कपडे फाडले आणि ज्या रथामध्ये राजकन्या बसल्या होत्या त्या रथापुढे जीव घेऊन पळायला लावले. खरंच भीष्मा, तू धन्य आहेस. माते, घडल्या प्रकाराबद्दल मला मुळीच धन्यता वाटत नाही. प्रियदर्शना, अरे हा शाल्व चिमुकला असताना मीच त्याची राजगादीवर स्थापना केली नव्हे का? भीष्मराज, फार जुनी गोष्ट झाली ती आता. राजमाते, हा शाल्व स्वयंवराच्या भर दरबारात गर्द भाष्य करून भीष्माकडे बोट दाखवून म्हणतो कसा, हे रुद्ध कपी धर्माचे मोठे गड्डे आपले पांढरे केस घेऊन इथे निर्लज्जासारखे आले कशाला? यांची ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा म्हणजे नुसतीच वल्गना होती म्हणायची. शेवटी योग्यच आहे, जसा पिता तसा पुत्र. मला सांग राजमाते, काय? शाल्वाच्या उत्तापपणाची हेतवर मजल गेली. माते, मला वृद्ध कपी म्हटल्याबद्दल मला मुळीच खेद वाटत नाही. कारण पांढरे केस हे उगवत्या वार्धक्याचं मी शिरोभूषणच मानतो. पण माझ्या व्रताची अशी अवहेलना आणि माझ्या पित्याचा असा दुष्ट उल्लेख शाल्वानं करायला नको होता. मी स्वयंवराच्या दरबारात विचित्र वीर्यालाच वधू मिळवण्यासाठी गेलो होतो हे काय शाल्वाला माहीत नव्हतं? भीष्मा, तू विचित्र वीर्याला वधू? नाहीतर दुसऱ्या कोणासाठी? माते, आपल्या मनात काही विकल्प आलेला दिसतो. विकल्प नव्हे, पण शंका आली, होय ना? इतक्या वर्षांच्या सहवासानं देखील भीष्माच्या प्रतिज्ञा पालनाविषयी माते तुझ्या मनात शंका राहिली. अरे, इतक्या वर्षाचं काय घेऊन बसलास रे भीष्मा? जिथं विश्वामित्रासारख्या तपस्व्याचं मन चढायला देखील एक क्षणच पुरला. एक विश्वामित्र चढला म्हणून सारे ऋषीमुनी काही पतित झाले नाही. लक्षावधी उल्का आकाशातून दगड होऊन जमिनीवर कोसळतात म्हणून ध्रुवाच्या आढळपणाला कुठे धक्का लागलाय का? अरे, ध्रुव आहे धरणीपासून शतयोजना दूर. त्याची महती तू कशाला सांगतोस? मातीत जन्मलेल्या माणसांच्या हाती लागतात केवळ धुळीत पडलेल्या उल्काच. भीष्मा, इतक्या आत्मविश्वासानं बोलतोस याचं मला फार कौतुक वाटतं. पण मन चळण्यासारखा प्रसंग अद्याप तुझ्यावर आलाय तरी कुठं? माते, अद्याप आला नसला तरी हे पांढरे केस पाहून यापुढं भीष्माच्या आयुष्यात असा प्रसंग खचित येणार नाही. सत्यवतीच्या दारी सम्राट आले होते तेव्हा ते तुझ्याच वयाचे असतील, नाही का भीष्मा? माते, भीष्म तरुण होता तेव्हा कधी कोणाच्या दारी गेला नाही. तो आता जाईल? अरे, तू कधी कुणाच्या दारी गेला नाहीस यानं काय झालं? कुणी सांगा. एखाद दिवशी एखादी रूपवतीच तुझ्या दारात येऊन उभी राहील. भीष्मानं आपल्या मनाची दारं माते कधीच बंद केली. असं? तर मग भीष्मा दारात उभी आहे ती कोण? ही राजकन्या अंबा. ये राजकन्या. ही राजकन्या अंबा कोण आहे? तेजस्वी आहे. ये राजकन्या, जिची तू सून होणार आहेस त्या या माझ्या राजमातेला वंदन कर. वंदन करते, पण सून म्हणून नव्हे, कन्या म्हणून. काय? राजकन्ये, तुझ्या बोलण्याचा मतलब माझ्या ध्यानी आला नाही. क्षमा करा महाराज. कोणाही तरुण स्त्रीचं अंतःकरण अभिमानानं उचंबळून यावं असा पराक्रम करून आपण मला स्वयंवरात जिंकलं. पण महाराज, मी आधीच वचनबद्ध आहे आणि माझ्या आणाभाका देखील झाल्या आहेत. तू आधीच वचनबद्ध आहेस? कोणाशी? शाल्वराजाशी. छे, ते शक्य नाही. काय? ज्याला भीष्मानं पराभूत करून पिटाळून लावलं त्या शाल्वाशी? होय राजमाते, ज्याला भीष्म राजांनी युद्धात पराभूत केलं, वीरत केलं आणि निशस्त्र करून पिटाळून लावलं त्याच शाल्वराजाशी. पण अंबे,
आपण एक शब्दही उच्चाराल तर आपल्या पराक्रमानं दीपलेली ही अंबा शाल्वाला दिलेल्या आपल्या वचनाला देखील पारखी होईल. महाराज आपलं सौभाग्य मिरवण्याचं भाग्य निदान या जन्मी तरी माझ्या भाडी नाही. अबे, अगं भीष्मानं स्वयंवरात तुला आणि तुझ्या बहिणींना जिंकलं ते स्वतःसाठी अशा का प्रमाद आहेस तू? स्वयंवराला येणारे राजपुरुष दुसऱ्या कोणत्या हेतूने येतात राजमाते? ते या भीष्मालाच विचार. राजकन्ये, तुझा विपरीत समज झाला असेल तर मला क्षमा कर, पण सम्राट विचित्रवीर यांना सम्राज्ञी मिळवण्यासाठी त्यांचा सामंत म्हणून मी स्वयंवराच्या दरबारात गेलो होतो. काय? सामंत? केवळ सामंत म्हणून? म्हणजे विवाह सम्राट विचित्रवीर यांचा आणि त्यासाठी स्वयंवराच्या दरबारात उभे भीष्मराज? तर मग मी अंबे, अगं भीष्म प्रतिज्ञाबद्ध आहे हे सारं जग जाणतं. ते मी देखील जाणत होते, पण भीष्मराज स्वयंवराच्या दरबारात आलेले पाहून मला असंही वाटलं की थांबतीस का अंबे? अगं भीष्मराज स्वयंवराच्या दरबारात आलेलं पाहून तुला काय वाटलं? काही नाही राजमाते, काही नाही. क्षमा करा महाराज. स्वयंवरात मी शाल्वालाच वरण्याचा निश्चय केला होता, पण त्यापूर्वीच तुम्ही आम्हा तिघी बहिणींना रथात घालून हरण केलं. अंबे, ही जर गोष्ट मला आधी कळती तर शाल्वाची एवढी खचित दैना मी उडवली नसती. तरीच शाल्व एकटा माझ्याशी प्राणपणानं का लढत होता ते आत्ता मला कळतं. घडली गोष्ट होऊन गेली, आता त्याबद्दल खेद कशाला? अंबे, माझा पुत्र शाल्वापेक्षा रूपगुणानं रतीभरही कमी नाही. तुझ्यासारखे तेजस्वी पोर माझ्या पुत्रालाच मिळाले पाहिजे. राजमाते, आपण मला आईच्या ठिकाणी आहात. कुमारिकेचे मनोगत, प्रणयिनीचे हृदगत आपण जाणता. उदार मनानं शाल्व राजाकडे आपण माझी पाठवणी करावी अशी मी आपल्याकडे प्रार्थना करते. वेडे, तू मला प्रिय झालीस. आईच्या ठिकाणी तू मला मानतेस म्हणूनच मी तुला सांगते. अगं शाल्वाचा नाच सोडून दे. विचित्र वीर्याशी विवाह करण्यातच तुझं हित आहे. नाही माते, असे होणार नाही. मी शाल्वाला वरलं आहे. शाल्वावर माझं प्रेम आहे. मनोमन मी केवळ शाल्वाची आहे. माते, माझ्या प्रेमाच्या पूर्ततेसाठी तरी मला शाल्वाकडे जाऊ दे. प्रेम प्रेम आणि प्रेम. अंबे, वेडे, अगं प्रेमिकांच्या प्रणयपूर्तीसाठी विधात्याने या विश्वाची रचना केली आहे असा का तुझा समज आहे? अगं माझ्या पुत्राशी तुझा विवाह झाला तर तू सम्राज्ञी होशील. नको माते, मी ईश्वर साक्ष सांगते. मला वैभव नको, राज्य नको. मला फक्त शाल्व हवा. शाल्वा संगे मी एखाद्या झोपडीत देखील सुखानं संसार करीन. तेच शब्द आणि तेच वेळ. अंबे, अगं तुझ्यासारख्या कोवळ्या मुली अशाच एका कस्तुरी मृगामागं धावतात आणि अखेर फशी पडतात. अंबे, तू माझ्या पोटची पोरगी असतीस तर मी जे केलं असतं तेच आता तुझ्या हिताच्या दृष्टीनं करते. माते, हा वेडेपणा पूर्ण थांबला पाहिजे. अंतःपुरात तुझा विवाह विचित्र वीर्याशीच होईल. नको माते, अशी निष्ठुर होऊ नकोस. माझ्यावर दया कर. मला शाल्वाकडे जाऊ दे. अगं मन मारून मी या राजगृहात नांदले तर कोणाला तरी सुख लागेल काय? वेडे, अगं सुख मनावर नाही ते मान्यावर देखील नाही. आयुष्याचा सौदा मोठ्या चातुर्यानं ठरवलास ना तरच सुखाचे 4 दिवस दिसतात. अंबे, अगं या जगात स्वार्थी लंपट नराची गाठ पडले भाबड्या स्वप्नाळू मादेशी. म्हणून तर पदोपदी स्त्रियांना आपलं मन मारावं लागतं. बये, या तुझ्या दरबारच्या आईचे बोल ऐकून तरी जागी हो. आपलं मन मार, प्रेम जाळून टाक आणि आयुष्याचा सौदा मोठ्या चातुर्यानं ठरव. मन मारून टाकू, प्रेम जाळून टाकू. माते, मग जगायचं तरी कशाला? हा जन्म घ्यायचा तरी कशाला? जगायचं कशाला? हा जन्म घ्यायचा कशाला? वेडे, हा प्रश्नच तू विचारू नकोस. कपाळ फोडून जरी घेतलंस ना तरी साक्षात बृहस्पती देखील या प्रश्नाचं उत्तर तुला देऊ शकणार नाही. शांत, अंतःपुरात
तुझा विवाह विचित्र वीर्याशीच होईल. नाही महाराज, महाराज आपण धर्मज्ञ आहात. आपण स्वयंवरात मला जिंकून माझे स्वामी झाला आहात. मी आपल्या पुढं पदर पसरते, भिक्षा मागते. आपण मला शाल्वाकडे पाठवा. उठ राजकन्या, जे तुझ्या हक्काचं आहे त्यासाठी तुला कुणापुढं पदर पसरायची वा कुणापुढं भिक्षा मागायची गरज नाही. या व्रतस्थ भीष्माला प्रीतीची भावना वर्ज्य असली तरी स्त्री हृदयाबद्दल त्याच्या मनात नितांत भक्तीच आहे. प्रियदर्शना, तू रथ सिद्ध कर आणि स्वतः जातीनं अंबेला शाल्वाकडे नेऊन सोड. जशी आज्ञा युवराज. भीष्मा, भीष्मा, अरे हा सरळ सरळ वेडेपणा आहे. वेडेपणा असला तरी त्यात धर्म आहे, न्याय आहे, नीती आहे. अरे स्वयंवरात जिंकला गेलेला प्रणयनीचा शाल्व तरी पुन्हा स्वीकार करेल असं तुला वाटतं? मी शाल्वाच्या जागी असतो तर निश्चित केला असता. मी सांगते, शाल्व माझा खात्रीनं स्वीकार करेल. तर मग या कोवळ्या राजकन्येला पुरुष नामक प्राण्याची पुरती ओळख पटलेली दिसत नाही. आणि भीष्मा, तुझ्यासारख्या राजर्षीला आपण काय करतो आहोत याचा पुरता उमज पडलेला दिसत नाही. शाल्वाकडं या भाबड्या मुलीला पाठवण्याचा तुझा हट्टच असेल तर खुशाल पाठव. पण यापुढं जे जे घडेल त्या परिणामांचा तू एकटा धनी असशील हे विसरू नकोस. अंतपुरात जायला हवं. अंबिका आणि अंबालिका यांना पंख फुटायच्या आत हा विवाह विधी उरकून टाकलाच पाहिजे. महाराज, आपले उपकार मी जन्मोजन्मी विसरणार नाही. जा राजकन्या, आनंदानं संसारी हो. शाल्वाचं मन वळव, प्रसन्न कर आणि संसारी हो. प्रियदर्शना, रथ सिद्ध आहे, चलावं राजकन्ये. हे वृद्ध कपी, हे राजर्षी, तू सत्यसंध आहेस, तू प्रतिज्ञाबद्ध भीष्म आहेस. देवव्रत, भीष्मानं वेढलेल्या देवव्रता, खरं सांग, आज तुला शाल्वाच्या भाग्याचा हेवा तर वाटत नाही? आई, आई गंगाबाई, माते, माते, मला बळ दे, मला सामर्थ्य दे, माझा क्रोध जळू दे, माझा अहंकार गळू दे, मला शुद्ध होऊ दे, केस पिकले तसं मन पिकू दे. आई, कालाय तस्मै नमः. सम्राट चित्रवीर्यांचं निधन झाल्यापासून या राजप्रासादाला एखाद्या स्मशानाची अवकळा आली हो. स्मशानाची अवकळा आली. आता खेद करून काय उपयोग? अहो, राजयक्षणा झालेल्या माणसाला बायको म्हणजे उपचार असं राजवैद्य देखील बोंबलून सांगत होते. पण त्यांचं ऐकतो कोण? स्वर्गाच्या निम्म्या पायऱ्या चढून गेलेल्या सम्राटाच्या गळ्यात एकाऐवजी दोन बायका बांधल्या. आता तो तरी बिचारा आपलं मन आवरून किती आवडणार.
शेवटची घटका ओढवली तेव्हा मग या वैद्याला बोलाव, त्या वैद्याला बोलाव, चूर्ण दे, मात्रा दे, काढे दे, दगोजी धोंडे. या कुरुवंशाच्या भारी ब्रह्मदेवानंच का दुर्भाग्याचा शिलालेख लिहून ठेवलाय की काय पुन्हा ठाऊक. या गादीला दुसरा वारस नाही आणि भीष्मराज काही आपला हत्या सोडणार नाही. शेवटी तिसराच कोणीतरी उपशंभ उपटून हे 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 साधं ऐश्वर्य लाटणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग. आता तसाच काहीतरी विपरीत प्रसंग यायच्या आधी आपण आपला गाव गाठावा हे बरं. या राजवाड्याच्या सुरावरच्या पोळीपेक्षा आपली झोपडीतली मीठ भाकर बरी असं आमचे कैलासवासी तीर्थरूप म्हणायचे. ते काही खोटं नाही. चला आपला गाव गाठावा हे बरे. तरुणपणी इथे आलो त्या वेळेला ही पळशी एकदम छोटी होती. आता 60 वर्षांनी इथून जाताना हे 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 आमचं भाग्य एवढं फुगलंय हो. चला आयुष्य काही अगदीच वाया नाही गेलं. चला चंडूला, महाराज तू निघालास. गावाकडे मुला माणसात जावं म्हणतो. सम्राटांची अनुज्ञा घेतली आहे मी. खरंय तुझं. सम्राट आता निवर्तले. आता या राजगृहात तुला योग्य असं काम उरलं नाही किंवा अखेरचे दिवस मुला माणसात घालवावे असे तुला जरूर वाटणार. चंडूला, तुझ्या प्रयाणाची सर्व सिद्धता झाली आहे ना? तुझं मानधन तुला मिळालंय ना? युवराज तुझं दैव बरंच फुगलेलं दिसतंय. साधे सम्राटांची कृपा. पण नुसताच भारवाहूक होऊ नकोस, नाहीतर भार एकाच्या पाठीवर आणि भोगणारे भलतेच. दुसरे बरे भुकती वाटेत जाताना जर खपलो तर या गाठोड्यावर पिशाच्य होऊन बसून जाईल. चंडोला, मी जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत दुर्दैव तुझ्या वाट्याला कदापि जाणार नाही. जा, निसंकोच मनानं जा. शिवराज युवराज चंडोल गेला, उद्या धिवरही जाणार. मी मात्र रुजून राहिलो या राजगृहाच्या वेशीत. राजगृहाच्या वेशीत माझी मुळं विस्तारली, पण मला फळं नाही.
कुरुवंशावरले सगळे आघात मी अलिप्तपणे सोसले. स्वतःच आकाशात ओरलेले ध्रुव पडताना न्याहाळले. पण भीष्मा, भीष्मा, तुला मुक्तता नाही. तीर्थक्षेत्र दूर आहे. भीष्मा, तुला मुक्तता नाही. देवव्रता, देवव्रता, देवव्रता? माते, माते, तू मला देवव्रता म्हणून हाक मारलीस? मला अगदी माझ्या आईची आठवण आली. माझ्या मुखातून साक्षात गंगामाईनच तुला हाक मारली असावी. माते, पण मला देवव्रता म्हणून हाक मारायची तुला आजच इच्छा का व्हावी? माझा विचित्र वीर्य गेला त्याच क्षणी माझ्या दृष्टीतला भीष्म सुद्धा मावळला. आता उरलायस तर तू, गंगा मातेचा तसाच माझाही पुत्र देवव्रत. नाही माते, नाही. तो देवव्रत तर कधीच संपला. देवव्रताने आपल्या मुखानं प्रतिज्ञेचा उच्चार केला त्या क्षणी तो गंगा तीरावर भस्म झाला. आता उरलाय तो फक्त भीष्म, प्रतिज्ञा पालन करणारा भीष्म. देवव्रता, माझ्या मर्जीसाठी, माझ्या मर्जी खातर तू प्रतिज्ञेचा उच्चार केलास हे तर खरं ना? तुझी इच्छा, तुझी मर्जी हे केवळ निमित्त होतं. तर मग आता माझ्या इच्छेसाठी, माझ्या मर्जी खातर तू या राजसिंहासनाचा स्वीकार करावास असं मला वाटतं. विचित्र वीर्याच्या भार्या अंबिका आणि अंबालिका पुत्रोत्सुके, त्यांना नियोग व्रताने तू पुत्र द्यावास अशी मी तुझ्या पुढे प्रार्थना करते. नाही माते, ऊर्ध्वरेत ब्रह्मचर्य पत्करणाऱ्या या भीष्माला नियोग धर्म देखील वर्ज्य आहे. भीष्मा, अरे माझं मागणं काही माझ्यासाठी नाही, ते तुझ्या प्रतिज्ञा भंगासाठी सुद्धा नाही. अरे हा कुरुवंश अस्तंगत होण्याची वेळ ओढवली म्हणून मी तुझ्या पुढे प्रार्थना करते. देवव्रता, मला खरं सांग, कुरुवंशाच्या भवितव्यापेक्षा का तुझी प्रतिज्ञा श्रेष्ठ आहे? माते, यात मला तीळ मात्र देखील संदेह नाही. देह नाही? माते, मला सांग, जिथं पराशर लटपटला, जिथे सम्राट शंतनू उन्मळला, तिथे भीष्म देखील डगमगला, तर या जगात स्त्रीनं कोणत्या पुरुषाचा विश्वास धरावा? देवव्रता, मला खरं सांग, राजकन्या अंबेला पाहून तुझं मन डळमळलं नाही? त्या तेजस्विनीला पाहून प्रणयाचा स्पर्श तुझ्या अंतःकरणाला झाला नाही?
तू मौन धारण केलंस यातच मला माझं उत्तर मिळालं. सत्यवतीच्या श्रद्धेची तुझी उठाठेव खोल आहे. माते, तुला मिळालेलं उत्तर खरंय, परंतु अर्ध खरंय, पूर्ण सत्य नव्हे. दिव्यत्वावर प्रेम करणं हा मानवी मनाचा अधिकार असेल तर राजकन्या अंबेला पाहून या भीष्माच्या हृदयात प्रीतीची भावना उचंबळून आली तर यात नवलते का? भीष्म देखील एक माणूसच आहे, दगडात कोरलेली शिल्पाकृती नव्हे. पण हृदयात उचंबळलेली प्रीतीची भावना भीष्मानं आपल्या अबोल कर्तव्याच्या कोंदणात दडवून ठेवली. माते, भीष्मानं आपण होऊन शाल्वाकडे अंबेची पाठवणी केली नव्हे का? तिनं शाल्वाकडं परत जाण्याचा हट्टच धरला म्हणून तू तिला पाठवलीस. पण भीष्मा, तिने तुझ्याशीच विवाह करण्याचा हट्ट धरला असता तर? पण माते, प्रियदर्शना, तू तू कधी आलास? प्रियदर्शना, अरे बोल. शाल्वानं अंबेचा स्वीकार केला ना? अरे बोल बोल, असा तू गप्प कायस? अंबे, तू इथं काय करतेस? महाराज, शाल्वानं माझा धिक्कार केला, त्यानं मला परत पाठवलं. छे छे, ते शक्य नाही. शाल्व तुझा धिक्कार करणं शक्य नाही. मी शस्त्र बलावर तुझ्याशी त्याला विवाह करायला भाग पाडेल. भीष्मराज, अंबेच्या विवाहाबाबत आता आपल्याला शस्त्रबल वापरता येणार नाही. अरे ते का म्हणून? शाल्व अंबेशी विवाह करायला वचनबद्ध होता. होय, पण ते स्वयंवरापूर्वी स्वयंवरात आपण शस्त्रबलाचा वापर करून शाल्वाला हरवलं, त्यानंतर अंबेला जिंकली, तेव्हा आता सारी परिस्थितीच बदलली. अरे परिस्थिती बदलली म्हणून काय झालं? दिलेला शब्द बदलतो का? शाल्वाच्या शब्दावरती आपल्या कृत्याने आपणच मोडलात. आता शाल्वाला दोष देण्यात काय अर्थ आहे? आता शाल्व अंबेशी कालत्रही विवाह करणार नाही. आणि आता शाल्व सिद्ध झाला तरी अंबा त्याच्याशी कालत्रयी विवाह करणार नाही. अंबे, मग तू इथं काय करणार आहेस? भीष्मराज, याचं उत्तर आपण द्यायचंय. अंबेने नव्हे की शाल्वने नव्हे. मुली, एकूण पुरुष हृदयाचा तुला प्रत्यय आलाच म्हणायचा. माते, मी कबूल करते, मी फसले. वेळे, माझं वेळीच ऐकतीस तर ह्या कुरुवंशाची तू भाग्यविधात्री झाली असतीस. आता ती वेळ गेली. माते, मी शाल्वाचे पाय धरले, प्रार्थना केली, परोपरीनं त्याला समजावून सांगितलं की भीष्म राजांनी केवळ अज्ञानानं माझं हरण केलं. पण त्यानं माझा एकही शब्द ऐकून घेतला नाही. उलट तो म्हणाला, ते मला नको, या भीष्माला सांग. असं काही घडणारच याची मला पूर्णपणे खात्री होती. अगं, शाल्व देखील बोलून चालून एक पुरुषच, दुसरं काय करणार? शाल्व म्हणाला, तू माझी दुर्भाग्य विधात्री आहेस. तुझ्या पायी माझी एवढी विटंबना झाली. भीष्माच्या रथात बसून भीष्माचा सारा पराक्रम तू एका प्रणयिनीच्या दृष्टीनं पाहत होतीस. असत्य, असत्य, हे धादांत असत्य असं तू शाल्वाला का नाही सांगितलंस? महाराज, उभ्या आयुष्यात अंबेनं कधीही असत्य भाषण केलं नाही. पण शाल्वाला मी खोटं कसं सांगू? अंबे, महाराज, झालं घडलं याचा मला खेद नाही. शाल्वच मला म्हणाला, जा, मी तुझा स्वीकार करू शकत नाही. ज्या भीष्मानं तुला स्वयंवरात जिंकलंय त्याच्याशीच विवाह लाव. अशक्य आहे, हे सर्वथा अशक्य आहे. अशक्य? अशक्य का म्हणून? प्रतिज्ञेचं पालन करणाऱ्या भीष्माला धर्माचं पालन हे केलंच पाहिजे. स्वयंवरात जिंकल्या गेलेल्या प्रणयनीचे पाणीग्रहण आपण स्वतः करावे ही धर्मनीती आहे. याची जाणीव आपल्याला वेगळी करून द्यायला हवी का? माते, मी प्रतिज्ञाबद्ध आहे. अंबेशी कालत्रही विवाह करू शकत नाही. महाराज, आपण धर्मज्ञ आहात, तसेच थोर मनाचे वीर पुरुष आहात. आपण स्वयंवरात मला जिंकून माझे स्वामी झाला आहात. मी आपलं मन जाणते, आपणही माझं मन जाणता. मी आपल्या पुढं पदर पसरते, भिक्षा मागते, आपण माझा स्वीकार करा. अंबे, अगं वेडे, ते जर शक्य असतं तर या भीष्माचे पाय धरायची वा भिक्षा मागायची काय तुला गरज पडली असती? अंबे, तुझ्या तेजानं देव देखील दिपतील, मग तुझ्या पुढे भीष्म नतमस्तक झाला तर यात नवलते काय? पण आज भीष्म स्वतःच उच्चारलेल्या प्रतिज्ञेचा बंदी आहे. भीष्मा, दुर्दैवाच्या चक्रव्यूहात पडता क्षणी काय रे ही तुझी अवस्था? माते, दुर्दैवाच्या चक्रव्यूहात माझे पाय फसले असले तरी माझं मस्तक स्थिर आहे. सुंभ जळला तरी पीळ जळत नाही म्हणतात ते खरंच.
भीष्मा, भीष्मा, अरे अंबेशी विवाह कर आणि संसारी हो. प्राप्त परिस्थितीत तुला दुसरा धर्मच उरला नाही. माते, भीष्माचं वर्तन धर्माच्या चौकटीत बसत नसेल तर धर्माची चौकट बदलेल, पण भीष्म बदलणार नाही. महाराज, हा हट्ट, हा दुराग्रह कशासाठी? भीष्मा, अरे तुझ्या प्रतिज्ञेचा भंग झाला म्हणजे कल्पांत तर झाला नाही. महाराज, या आपल्या दुराग्रहात न्याय नाही, नीती नाही आणि धर्म तर नाहीच नाही. प्रियदर्शना, तू देखील तर मग आज भीष्माच्या सभोवतालचं विश्वच आज भीष्मावर पालटल्यासारखं. प्रियदर्शना, अरे भीष्म हीच सत्यवतीची श्रद्धा आणि भीष्म हाच अंबेचा मानबिंदू. या जगात भीष्माची मान मोडेल तर कोणाची मान ताट राहील? महाराज, प्रणयाचं माझं सुंदर स्वप्न, संसाराबद्दलची माझी सारी अभिलाषा आपल्या एका कठोर नकारानं भस्मसात झाली. ना माहेर ना सासर अशी मी निर्वासित होणार. निदान या दुर्लौकिकापासून वाचवण्यासाठी तरी आपण माझा स्वीकार करा, अशी निलाजरेपणानं मी आपल्याकडे प्रार्थना करते. अंबेचे कालत्रही घडणं शक्य नाही, त्याची तू इच्छा का धरतेस? आणि म्हणून म्हणतो, एवढी एक गोष्ट सोडून दुसरं हवं ते माग, मी तुला आनंदानं द्यायला तयार आहे. दुसरं काय मागू? बोला भीष्मराज, दुसरं काय मागू? स्वयंवराला आपण आला त्यावेळी काय माझी अनुज्ञा मागितली होती? रथात घालून भर सभेतून माझं हरण केलं त्यावेळी काय माझी अनुमती विचारली होती? शाल्वाशी घनघोर युद्धाला सज्ज झाला त्यावेळी काय माझी संमती घेतली होती? स्वयंवराच्या दरबारात आणि रणांगणात वीर पुरुष जो धर्म पाळतात तोच धर्म मीही पाळला होता. तुझं हरण करताना वा शाल्वाशी घनघोर युद्धाला तयार होताना मी तुझी अनुमती घेतली नव्हती, ही गोष्ट सत्य आहे. मात्र मला परत शाल्वाकडे पाठवा असा हट्ट धरल्यावर तुला धर्मापलीकडचं स्वातंत्र्य या भीष्मानच दिलं नाही का? स्वातंत्र्य कसलं? आपण या अंबेला सर्वनाश दिला. जे स्वातंत्र्य मागतात त्यांना कधी काळी सर्वनाशाला देखील सामोरं जावं लागतं. प्रतिज्ञा पालनाचं स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या या भीष्मानं आपल्या वाट्याला आलेला दारुण मनोभंग देखील सोसलाय. आपण पुरुष श्रेष्ठ आहात, मनोभंग सोसण्या इतपत आपण समर्थ मनाचे आहात, पण मी एक स्त्री आहे हे आपण कसं विसरता? अंबे, तू स्त्री असलीस तरी पुरुष श्रेष्ठाने तुझ्या पुढे नतमस्तक व्हावं अशी तेजस्विनी आहेस. जी तुझी मागणी ऐकून कधी काळी देवव्रत हर्षभरीत झाला असता, ही मागणी मात्र या भीष्माला पुरी करता येणार नाही. आणि म्हणून म्हणतो, एवढी एक गोष्ट सोडून दुसरं काही मागायचं तर ते तुझ्यासारख्या कर्मदरिद्र्यापाशी कशाला मागू? मागायचं तर त्यासाठी उमेसारखी खडतर तपश्चर्या करी, तुझ्याहीपेक्षा उग्रव्रताचरी आणि महादेवांना प्रसन्न करून घेईन. एका निष्पाप मानिनीचं जीवन उद्ध्वस्त करणारा भीष्मा, तुझा सूड घेण्यासाठी मी प्रणयनीसारखी आतुर झालीये. दे मला तुझं मरण. भेकडा, शाल्वाला जसा विरोध करून तुझ्या रथापुढे पळायला लावलंस तसा माझ्या रथापुढे तुला पळताना केव्हा पाहिजे असं मला झालंय. दे मला तुझा पराभव. मदन मरता रणांगणात तू शरपंजरी पडावास आणि स्वतःच्या डोळ्या देखत या कुरुवंशाचा कुलाक्षय झालेला तुझा आवाज असे या कुमारिकेला डोहाळे लागले. दे मला तुझा कुलाक्षय. तथास्तु अंबे, तथास्तु. जे तुला हक्काचं आहे ते या भीष्मानं तुला दिलं नाही. जे देण्यानं देवव्रताला सार्थक वाटलं असतं तेही हा भीष्म देऊ शकला नाही. आता या भीष्माकडे तुला देण्यासारखी एकच गोष्ट शिल्लक आहे, ती म्हणजे भीष्माचा मृत्यू आणि भीष्माचा पराभव. या पृथ्वी तलावर मला जिंकेल असा कोणीही नाही आणि कुणीतरी मला जिंकल्याशिवाय मला मृत्यूही लाभणार नाही. तेव्हा अंबे, मी तुला वर देतो की प्रदीर्घ आयुष्याचा शाप भोगणारा हा भीष्म शिखंडीच्या रूपानं तुझा पुनर्जन्म होईल. त्या क्षणी तुझ्याच हातानं मृत्यू पत्करेल. नको, मला तुझा वर देखील नको. मला जे हवंय ना ते मी आत्मबलावर मिळवेल आणि ते या जन्मात मिळणार नसेल तर अग्निकाष्ठ भक्षण करून माझ्या आयुष्याचा मीच शेवट करेन. पण भीष्मा,
लक्षात ठेव, सुडाची पेटी फूड घेऊनच मी पुनर्जन्म घेईन. गंगापुत्रा, तुझ्यावरून जीव ओवाळून टाकणाऱ्या अंबेला विसरलास तरी तरी तुझा जीव घेणाऱ्या शिखंडीचे मात्र स्मरण ठेव. अंबेचा नाश, कुरुवंशाचा नाश, स्वतःचा देखील सर्वनाश, हा सर्वनाश ओढवणाऱ्या भीष्म प्रतिज्ञेचा धिक्कार असो. प्रियदर्शना, देवव्रता, माते, अंबेचा शाप ऐकला, प्रियदर्शनाचा धिक्कार ऐकला. आता या तुझ्या लाडक्या पुत्रावर तू कोणत्या दुर्वचनांचा वर्षाव करणारीस? देवव्रता, अरे अंबेला तू तुझा प्राण देखील दिलास. माते, जिला मी सौभाग्य अर्पण करू शकलो नाही, तिला मी माझ्या मृत्यूशिवाय दुसरं काय देणार होतो? देवव्रता, तुझ्या भव्य पुरुषार्थाचं दिव्य रूप पाहून मी धन्य झाले, कृतार्थ झाले. देवव्रता, देवव्रता, मला क्षमा कर. अरे अरे हा कुरुवंश अस्तंगत होईल अशी मला भीती वाटते रे. माते, तुला भय वाटण्याचं काय कारण आहे? तुझ्या इच्छेशिवाय कुरुवंशाचा नाश होणार नाही असा तुला वर मिळाला. पण ते आता कसं शक्य आहे भीष्मा? माते, वत्सलभरानं साथ घाल. कुरुवंशाची वृद्धी करू शकेल असा तुझा एक तरी पुत्र खचित परत येईल. खरंच खरंच असं होईल का? माते, भीष्म व्रतस्थ असेल तर भीष्माची वाणी कदापि खोटी ठरणार नाही. आई गंगामाई, तुझ्या या भीष्माचे बोल खरे करण्यासाठी तरी माझा पुत्र मला परत दे. दे बाळ मला माझा गंगामाई, उडली आई, मम राज्य नको नको वैभव सारे, परपुत्र येऊ दे दारी, परपुत्र येऊ दे दारी, परपुत्र येऊ दे दारी. हा का ऐकुनी मनोमनी मी प्रसन्न होऊन दर्शन देई माते तव पुत्रासी. मंगल घटिये मंगल घटिये तारी बाळ उभाई. कोण? पराशर? माते, पराशर नव्हे, हा पराशर पुत्र व्यास, तुझा गंगा तीरावर सोडलेला कृष्ण द्वैपायन व्यास. माझा पुत्र व्यास. व्यास बाळा,